भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रामपुरी गावामधून घरकुल आवास योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून घर मिळणार असे सांगून आजवर एका व्यक्तीची फसवणूक झाल्याचे उजेडात आलेले आहे। याचा धसका आसपासच्या गावातील लोकांनी देखील घेतला आहे। एकीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत इतक्या हजार कुटुंबांना लाभ मिळाल्याचा सरकार गाजावाजा करत असताना सरकारच्या या योजनेचा प्रत्यक्ष लाभार्थ्यांनाच फायदा मिळत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे। गेले 22 वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रामपुरी गावातील नागरिक रामकृष्ण भिवाजी शिंदे यांना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। पाहूया हे सविस्तर वृत्त। भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील रामपुरी गावात राहणारे नागरिक रामकृष्ण भिवाजी शिंदे यांना गेले 22 वर्षे कोणत्याच घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। नानोरी रामपुरी गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपुरी गावामध्ये गेले 60 वर्षाच्या काळात घरकुल योजनेबद्दल ग्रामपंचायतीने अजूनपर्यंत मला लाभार्थी ठरवलेले नाही असे सांगत रामकृष्ण यांनी माध्यमांना आपबीती वर्णन केले। तुमचे नाव सांगा। रामकृष्ण भिवा शिंदे, बापाचं नाव भिवा आहे। तो राहणार रामपुरी। तुम्हाला घरकुल किती वर्ष झाले भेटलाच नाही अजूनपर्यंत? अजून काहीच नाही भेटला घरकुल। किती वर्ष झाले तुम्हाला अजूनपर्यंत घरकुलाचा लाभ नाही? किती वर्ष झाले तुम्हाला किती घरकुलाचा लाभ मिळाला नाही? 10-15 वर्ष झाला घरकुल काही भेटला नाही। मी रहिवासी येते रामपुरीचा असून काहीच नाही भेटला मला। जवळपास 10-20 वर्ष झाले तोपर्यंत तुम्हाला अजूनपर्यंत घरकुलाचा लाभ भेटलाच नाही? बरं, तरी तुमच्या ग्रामपंचायतला हीच मागणी आहे की लवकरात लवकर घरकुल भेटावा? हो, ते नाव दिलो तरी ते होच म्हणतात पण देत नाही। बरं, ठीक आहे। रामकृष्ण शिंदे यांच्या सून प्रतिभा गोपाल शिंदे राहणार रामपुरी यांनीही माध्यमांना आपबीती सांगितली असून त्या म्हणाल्या, रामकृष्ण शिंदे हे माझे सासरे आहेत आणि माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली असून आतापर्यंत उज्ज्वलाचा गॅस असो वा घरकुल अशा कोणत्याच योजनेचा आम्हाला लाभ मिळालेला नाही। प्रतिभा यांनी यावेळी बेधडकपणे ग्रामपंचायतीवर आरोप करत म्हणाल्या, आमच्या घरात राहायला जागा नाही, घर मोडकळीस आले असून ते कोणत्याही क्षणी पडू शकते। प्रशासनाला जाग तर नाहीच, परंतु ग्रामपंचायतीला सुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष देता आले नाही। जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक असते तेव्हा सर्वजण मतं मागायला आमच्यापर्यंत येतात आणि आमची एखादी समस्या असली ती आम्ही ग्रामपंचायतीला सांगायला गेलो तर म्हणतात काम होणार नाही। ग्रामपंचायतीच्या अशा भोंगळ कारभारामुळे रामकृष्ण शिंदे आणि प्रतिभा शिंदे वैतागले असून ग्रामपंचायतीने लवकरात लवकर घरकुलाचा लाभ द्यावा अशी विनंती त्यांनी रामपूर ग्रामपंचायतीकडे केली आहे। सर्वप्रथम तुमचे नाव सांगा। मी प्रतिमा गोपाल शिंदे रामपुरी या गावाची रहिवासी आहे। इथली समस्या सांगा काय आहे? इथली समस्या आहे, आमच्या गावामध्ये सिमेंट रोड नाही आहेत, नाल्यांवर फरच्या नाही आहेत, आमच्या गावामध्ये पाण्याची सोय नाही आहे, विहिरी नाही आहेत, नळ नाही आहेत, पुष्कळ लांबचा आम्ही पाणी भरतो, वरून तो गढूळ पाणी आम्ही पिण्यास वापर करतो। परंतु आमच्या गावाची काही समस्या हे सोडवू शकत नाही आणि कोणीच काही लक्ष देत नाही, दुर्लक्ष केलेलं आहे। ह्या गावच्या ग्रामपंचायत मार्फत आतापर्यंत नळाची योजना तुमच्या गावापर्यंत आलेली आहे का? नाही। आणि किती वर्ष झाली अजूनपर्यंत ह्या गावामध्ये पाण्याची सोय नाही नळाला? 20-25 वर्ष जवळपास झाले आहेत, नळाची सोय नाही आहे। तर तुम्ही ग्रामपंचायत पर्यंत असा बायांचे म्हणजे बाया तुम्ही सोबत समूह धरून सरांनी गेल्या नाही का अजूनपर्यंत? नाही, आम्ही तर समूह धरून वगैरे गेला नाही, पण मीटिंगला गेला तर आम्ही हे समस्या सांगतो मीटिंगला। मग काय म्हणतात ग्रामपंचायतचे पदाधिकारी? लक्षच नाही देत आमच्याकडे, हो म्हणते पण काही हे समस्या सोडवतच नाही। भंडारावरून CTV न्यूज मराठीसाठी आकाश नंदागवळी यांची रिपोर्ट।